आदरणीय मंचवर उपस्थित आमचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर, आमचे अमरावतीचे गाजन मिनिस्टर बावनकुळे साहेब, माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आताचे राज्यसभा मेंबर अनिलदादा बोंडे साहेब, आणि ज्यांच्या आता आपण सगळ्यांनी भाषण ऐकलं, आपले या मतदारसंघामध्ये भगवा लावणारे आणि भगवासाठी भांडणारे असे आमचे आमदार प्रवीण दादा तायडे, गजानन भाऊ, सिद्धार्थ भाऊ वानखडे, सुधीर भाऊ रसे, प्रमोद दादा कोरडे, बाळासाहेबजी वानखडे, शेखर दादा बोयार, नितीन दादा, छायाताई, संगीताताई, शंकर दादा, कुंदन दादा, समीर दादा, अतुल दादा, रुपेश दादा, विशाल दादा, टिकू दादा, सुनील भाऊ खानजोडे साहेब, रमेश दादा, गोपाल दादा चंदन, मनोहर दादा सुने, यशवंतजी काळे, दिनेश भैया बचले, मनीष दादा अग्रवाल, बादलजी कुलकर्णी, उपेंद्र दादा बचले, रवींद्रजी गवई, कविटकर साहेब, डॉक्टर अग्रवाल साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचे जे लोक या सभागृहामध्ये बसलेले आहे. 2-4 दिवस पहिलेच आमचं एक कामानिमित्त जॉब मेळावा झाला इथे आणि त्यानिमित्तही आम्ही खूप भाषण दिले, आम्ही आमचे मतं इथे ठेवले. पण आज बावनकुळे साहेबांना आमचे आमदार साहेबांनी म्हटलं की मी छोटा आहे. ते आत्ताही म्हणतात मला स्वप्नातही वाटत नाही की मी आमदार झालो. हे आमदारकीची इलेक्शन एक व्यक्ती नाही, आमचा रंग भगवा या मतदारसंघामध्ये लढत होता आणि इथे त्या भगवेची निवड झालेली आहे. त्याच्यात बोलताना आम्हाला मनापासून आनंद होतो की या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही लढण्याला सुरुवात केली, बावनकुळे साहेब आपल्यासोबत, आमचे देवेंद्र फडणवीसजी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलताना नेहमी मला माझ्या डोक्यात हेच होतं की गेल्या कितीक वर्षापासून या मतदारसंघामध्ये न्याय नाही. खूप सारे ड्रामे, कधी कुवेचे वर, कधी खड्ड्याचे खाली, कधी टाकीवर, हे मी माझे लग्नाचे आधीचे जे किस्से होते या मतदारसंघामध्ये फिरता फिरता सगळे गावाचे लोक मला सांगत होते की ताई, या मतदारसंघाला खरं व्यक्ती गरीब असला तरी चालेल, पण तो इमानदारीने या मतदारसंघामध्ये काम करणारा व्यक्तीच आम्हाला हवा आहे. आणि तेव्हा तुम्ही आमची आवाज ऐकली आणि प्रवीण दादाला तुम्ही तिकीट दिली आणि त्याच्यासाठी जीवाचा रान जर कोणी केला असेल तर या मतदारसंघाचा प्रत्येक तो शेतकरी, प्रत्येक तो युवा वर्ग, प्रत्येक ती बाई ज्याच्या डोळ्यात हे स्वप्न आहे की माझा अचलपूर मतदारसंघ हे सुद्धा शहरासारखा विकास झाला पाहिजे. नाहीतर एवढे वर्ष काढल्यानंतर सुद्धा अचलपूर मतदारसंघाचे अचलपूर गाव असो की चांदूर बाजार असो, करसगाव असो, सिरसगाव असो, अजूनही गाव खेड्यासारखंच वाटते. 20-20 हजार लोकसंख्याचे गावामध्ये आजही सुद्धा करसगावमध्ये एंट्री करण्यासाठी जे महत्वाचा रोड आहे ते अजूनही खंडारसारखा दिसते आणि जाण्यासाठी एवढे मोठे मोठे दगड त्या मतदारसंघामध्ये आहे. नशीबवान आहे खरं, आपण सगळे नशीबवान आहे की या मतदारसंघाचे आम्हाला गार्जियन मिनिस्टर, पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब आम्हाला लाभले. मला माहीत आहे खूप सारे प्रश्न आमचे जिल्ह्याले आहे. आता जिसकी नसीब ये होती है वो 1% से खासदार बन के चले जाता है और हमारे जैसे उम्मीदवार, आपले सारखे परिश्रम करणारे, खरं या अमरावती जिल्ह्याचं नाव त्या पार्लमेंटमध्ये जाऊन पोचवण्यासाठी रक्ताचा पाणी मी या मतदारसंघामध्ये केलं. अरे जब बाई उतरती है ना तो झांसी की रानी बन के उतरती है, फिर नहीं देखती हाथ में तलवार है कि नहीं है. आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मला साथ दिली, बावनकुळे साहेब ज्या दिवशी आपण आले होते, योगीजी आमचे या मतदारसंघामध्ये सभेसाठी आले होते, त्या दिवशी बोलता बोलता माझे डोळे नम झाले होते प्रचारात. आणि ते प्रचार संपल्यानंतर मी दुसरे मतदारसंघामध्ये प्रचाराला गेले असताना मधात मला काही बुजुर्ग लोक भेटले. माझी गाडी थांबवली त्यांनी आणि ते भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणे तू आमची मुलगी सारखी आहे, म्हणे तुला एकच गोष्टी आम्ही सांगू, तुझे प्रत्येक आसू जे आज पडला तिथे त्या प्रत्येक बूंदचा बदला आम्ही या विधानसभेमध्ये काढू. आणि प्रत्येक तो गोर गरीब लागला होता
की या मतदारसंघाला आणि भगव्यासाठी आम्हाला लढायचं आहे. नाही काहीच आम्हाला पाहायचं नाही, पक्ष नाही, भेद नाही, जात नाही, भेद नाही, सगळं बाजूनी ठेवून या मतदारसंघाला आणि भगव्याचा झेंडा हातात घेऊन आम्हाला गाडायचा आहे. अरे प्रवीण भाऊ, तुम्ही म्हणता 25 वर्ष, अरे जोपर्यंत या देशाला हिंदू शब्द लागलेला आहे त्या दिवसपर्यंत या मतदारसंघामध्ये भगवा कधीच कोणी काढू शकत नाही. तेवढा मजबूत भगवा या मतदारसंघामध्ये आपण गाडलेला आहे. माझी बावनकुळे साहेबांना एवढीच विनंती राहील की आपण गार्जियन मिनिस्टर म्हणून या मतदारसंघाला न्याय देण्याकरिता आलेले आहे. आम्ही एक मेळावा घेतला, पण त्याच्या पहिले आम्हाला आमचे फिन्ने मिल ज्याचा आम्ही पाठपुरावा पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आणलेला आहे. आमचे बोंडे साहेब असो, मी असो, या फिन्ने मिलचे बरेचसे युनियन जे लोक आहे, भाजपचे युनियन आहे, आपले आहे, प्रवीण भाऊनी पोटतिडकीने आपल्याला विनंती केली आहे. फक्त 20 कोटी रुपये त्या फिन्ने मिलला आपल्याला गरज आहे. जर 20 कोटी दिली ते NTCचे मिलचे त्याच्यातून आपण घेऊन तुम्ही प्रायव्हेट करा, तुम्ही काही करा, पण ती मिल चालू करून आमचे जे मजदूर वर्ग आहे, कारण आज कामगार दिवस आहे, आम्हाला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही, फक्त ते कामगारांना आज तुम्ही न्याय देऊन आमच्या मतदारसंघामधून फक्त तेवढाच शब्द आम्हाला तुमच्याकडनं पाहिजे. आणि दुसरं, जे दिवस रात्र माझा शेतकरी राजा त्या शेतामध्ये, अरे उन्हाचे चटके काय असते त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नसतात. फक्त त्यांचे पांदण रस्ते या जिल्ह्याचे 100% पूर्ण करा. जसं आपण म्हणता की एज्युकेशनमध्ये पहिले क्रमांकावर आमचा जिल्हा राहिला पाहिजे, त्याच पद्धतीने पांदण रस्ते येणारे 5 वर्षानंतर एकही उरले नाही पाहिजे. ते शब्द मला या मतदारसंघाला आपण द्या. आणि आमच्या शेतकऱ्यांना थोडीच विनंती मी तुम्हाला करत, आणि जेवढेही आमच्या भारतीय जनता पार्टीचे स्वाभिमानचे जेवढेही पदाधिकारी इथे उभे आहे, मी सगळ्यांना विनंती करीन, या मतदारसंघाची लढाई तुमची आमची नाही. या मतदारसंघाची लढाई येणारा भविष्य म्हणजे युवकांचे भविष्याची लढाई आहे. आणि त्या भविष्याकरिता आपण सगळे एक होऊन एक मुठ्ठीने हातात भगवा घेऊन आपल्याला पुढेही लढायचं आहे. नगर परिषद, नगर पंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिति, अब कार्यकर्ताओं की बारी है. तो आप लोग सब तैयार हो जाओ की येणारे भविष्यामध्ये तिथे सुद्धा आपला भगवा लागला पाहिजे. तिची तयारी आजपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि सगळ्यांना मनापासून महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि आमचे प्रवीण भाऊचे वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे उपस्थित झालो. एक बहीण म्हणून त्यांना एकच शब्द देते की प्रवीण दादा, जेव्हा तुम्ही काहीच नव्हते तेव्हा तुमच्या सोबत उभे होतो, आणि आजही आणि उद्या याच पद्धतीने तुमच्या पाठीशी एक बहीण म्हणून नेहमी मी तुमच्या पाठीशी उभी राहील. एवढाच शब्द मी तुम्हाला देते. जय श्रीराम. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.